इयत्ता दुसरी विषय गणित। आजचा आपला घटक आहे हातच्याची बेरीज। चला तर पाहूयात। पहिलं उदाहरण पाहूयात। 24 + 8 बरोबर किती? हे आपलं आहे पहिलं उदाहरण। तर आता आपण हातच्याची बेरीज याची मांडणी आणि बेरीज करायची पद्धत पाहणार आहोत। तर पहिला अंक आहे 24। 24 म्हणजे 2 दशक 4 एकक। तर हे 2 दशक दशकाच्या घरात आपण मांडून घेऊयात। एकक आहेत 4, 24। हे चिन्ह आहे बेरजेचं म्हणजेच अधिक। ते चिन्ह आपण या बाजूला देणार आहोत। आणि आपल्याकडे 8 आहेत म्हणजे हे 8 एकक आहेत, दशक नाही, एकक आहेत। तर हे 8 आपण एककाच्या घरात लिहायचे आहे। दशक आपल्याकडे उपलब्ध नाही। आता या अंकांची आपल्याला बेरीज करायची आहे। कधीही बेरीज करताना सुरुवात आपल्याला एककाकडून करायची आहे। प्रथमतः एककांची बेरीज करायची, एकक मिळवायचे। तर आपण पहिल्यांदा हे 24 संख्या आहे तेवढ्या आपण काड्या घेऊया। हे आहेत 1 दशक आणि हे 2 दशक। 2 दशकचे हे 2 दशकचे हे 2 गठ्ठे। हे 2 दशक आणि एकक 4 घ्यायचे आहेत। 1 2 3 4। तर आता आपल्याकडे हे 2 दशक आणि 4 एकक। खालचा अंक आहे 8, मग आपल्याला 8 सुट्टे घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 हे आहेत सुट्टे 8। तर आपल्याला पहिल्यांदा एकक 4 आणि 8 हे मिळवायचे आहेत। तर हे 4 सुट्टे आणि हे 8 सुट्टे हे आपण बेरीज केली म्हणजे मिळवले। आता हे आपण मोजूयात। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12। तर आपल्याकडे सुट्टे एकूण झाले आहेत 12। आपला नियम काय आहे? 10 झाले की त्याचा आपण गठ्ठा करतो। एक गठ्ठा म्हणजे 1 दशक। तर यापैकी 10 काड्यांचा आपण हा गठ्ठा बांधूया। हा झाला गठ्ठा। आता आपल्याकडे सुट्टे एकक किती राहिले? 2 आणि हा एक गठ्ठा। एक गठ्ठा म्हणजे 1 दशक। मग दशकाचं घर या बाजूला आहे, मग हा एक आपण हातचा देणार आहे। हातचा देणार म्हणजे दशकाच्या घरामध्ये हा एक आपण ठेवणार। तर हे झाले, हा एक हातचा दिला आपण दशकाच्या घरात। आणि आपल्याकडे आता सुट्टे किती राहिलेत? 2। तर एककामध्ये लिहिणार आपण 2 म्हणजे 1 दशक 2 12। आता आपण दशक मोजूया। हा हातचा दिलेला 1 दशक आणि हे 2 आधीचे दशक। तर हे एकूण आपल्याकडे किती दशक झाले? बरोबर 1 2 3। तर आपल्याकडे 3 दशक आहेत। दशकाच्या घरात लिहायचं आहे 3 म्हणजेच आपलं उत्तर आलं आहे 3 दशक 2 एकक म्हणजेच 32। मुलांनो, लक्षात आली तुम्हाला हातच्याची बेरीज? आता हीच हातच्याची बेरीज आपण अजून एक उदाहरण पाहूयात काड्या न वापरता। गणित घेऊयात आपण। 15 + 9 बरोबर किती? तर हे 15 पैकी 1 दशक 5 एकक ही मांडणी करून घ्यायची आहे। त्यानंतर अधिक आणि सुट्टे आहेत 9। तर आता आपण हे मोजणार आहोत। 9 + 5। 9च्या पुढे 5 बोट मोजायची। 9 10 11 12 13 14। किती येतात? 9 + 5 14। 14 म्हणजे 1 दशक 4 एकक। मग एककच्या घरात लिहायचे 4
आणि दशकाचं घर इथं आहे, त्यामुळे 1 कुठं लिहायचा? दशकाच्या घरात. आता आपल्याकडे दशक किती आहेत? 1 + 1 2. उत्तर आलं आहे 24. म्हणजेच 2 दशक 4 एकक म्हणजेच 24. तर अशा पद्धतीने आपल्याला हातच्याची बेरीज सोडवायची आहे. धन्यवाद.